हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर सुप्रिया पाटील. पुणे बिबेवाडी येथे आपले साईप्रिया नावाने क्लिनिक आहे. इथे होमिओपॅथी ट्रीटमेंट दिली जाते. इथे वापरली जाणारी मेडिसिन सर्व स्टँडर्ड आणि जर्मन मेडिसिन्स असतात. इथे बरे झालेले पेशंटचे आपण रिव्ह्यू घेतो. त्या टेस्टिमोनियलमध्ये जी पेशंट सांगतात ते त्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्सेस असतात. काहीही स्क्रिप्टेड नसतं. पेशंट्सना फॉल्स होप्स द्यायचे नाही आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट घेता येत. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत. कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. नमस्कार, मी आहे डॉक्टर सुप्रिया पाटील. जेव्हा जेवण जेवतो आपण, जेवण जेवल्यानंतर आपल्या अन्न पोटात जातं आणि तिथून पचनक्रिया होऊन ते लहान आतड्यांमध्ये होतं आणि तिथून मल होऊन ते मोठ्या आतड्यांमध्ये जातं. मोठ्या आतड्यांमध्ये एक मुवमेंट्स चालू असते, त्याला पेरिस्टाल्टिक मुवमेंट असे म्हणतात. म्हणजे ते झिगझॅग लाईक मुवमेंट्स असे वेव्स सारखे मुवमेंट्स होत असते. त्याच्यामुळे आपलं अन्न पुढे पुढे जात असतं आणि तिथून मोठ्या आतड्यांपासून ते ॲनेसपर्यंत ते खालच्या गुदद्वारापर्यंत आपलं मल जे असतं ते मूव्ह ऑन होत असते, पुढे जात असते. पण काही वेळा ओल्ड एजमध्ये, वृद्धावस्थेमध्ये किंवा काही हेल्थ इश्यूजमुळे ते मुवमेंट्स, पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स स्लो मलत्यागण्यास त्रास व्हायला लागतो आणि खूप वेळा असं होतं की पण टॉयलेटला गेल्यानंतर मोशन पास होत नाही, मग दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जावं लागतं. क्रिया जर 3 आठवड्यापेक्षा जास्त होत असेल किंवा जास्त त्रास जाणवत असेल तर त्याला क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असे म्हणतात. आणि त्याच्यामुळे पोट न साफ राहिल्यामुळे भूक न लागणे, स्वभाव चिडचिडा होतो, त्याचबरोबर भूक लागत नाही, त्याचबरोबर ॲसिडिटी, गॅस, ॲसिड रिफ्लेक्स आणि डिस्टेन्शन ऑफ ॲब्डॉमिन म्हणजे पोट फुगण्यासारखे वाटणे, हे सगळे सिम्पटम्स दिसायला लागतात. मलत्यागणे हे एक नॅचरल प्रोसेस जरी असलं तरी त्याला खूप गोष्टी अफेक्ट करू शकतात. कारणे काय असू शकतात हे ॲक्च्युली हे जे प्रक्रिया आहे हे ओल्ड एजमध्ये जे पेरिस्टाल्टिक मुवमेंट स्लो होतात ते एक रिझन झालं. त्याच्याचबरोबर आणखीन काही कारणं असू शकतात. ते म्हणजे काय आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी होणे. आतड्यांमध्ये ड्रायनेस येतो आणि त्याच्यामुळे स्टूल हार्ड होऊन त्याच्यामुळे पास होण्यास डिफिकल्ट होते. दुसरी गोष्ट हायड्रेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. पाणी कमी पिल्याने आहारामध्ये फायबर कमी असणे, आपण फायबर इंटेक कमी केल्यामुळे पण बॉवेल मुवमेंट्स प्रॉपर होत नाहीत, त्याच्यामुळे सुद्धा अफेक्ट करू शकते. तिसरी गोष्ट फ्राईड आणि स्टार्ची फूड खूप खाणे, म्हणजे तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ आणि स्टार्च म्हणजे जास्त किंवा बटाटे वगैरे असे असतात ते पदार्थ जास्त खाल्ल्याने तिथे त्यांना मुवमेंट्स स्टक होऊन राहण्याची शक्यता आहे. चौथी गोष्ट आपण वेळेवर जेवण न करणे, लेट नाईट जेवण करणे, जेवल्यानंतर इमिडिएटली झोपणे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्याला अफेक्ट करू शकतात. एक्सरसाइज न करणे, डेली ॲटलिस्ट 30-40 मिनिट्स वॉक पाहिजे माणसांना, तेवढं एक्सरसाइज गरजेचं आहे. त्याच्यामुळे बॉवेल मुवमेंट्स चांगले होतात, मेटाबॉलिझम चांगलं होतं. आणि जी गोष्टी जर फॉलो करून सुद्धा त्यांना जर कॉम्प्लिकेशन्स वाटत असेल तर आपण मेडिसिनकडे वळावेत. नाहीतर त्याच्या आधी हे जर गोष्टीतून सॉल्व्ह होत असेल तर घरच्या घरी घरगुती उपाय करूनच त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यावा. ह्याच्या पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, ह्याचे मोठे आजारात कन्वर्ट होऊ शकते. तर पहिली गोष्ट म्हणजे 3 आठवड्यापेक्षा जास्त जर ही कंडिशन राहिली तर त्याला क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असं बोलले जाते. त्याच्यामुळे कंटिन्युअसली पोटात पेन होणे, मळमळ, उलटी येणे, त्याच्याचबरोबर पोट फुगणे, कंटिन्युअस पोट फुगून राहणे, त्याच्याचबरोबर जास्त प्रेशरनी मोशन केल्यानंतर ब्लिडिंग होणे, फिवर आणि चिल्स असणे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्की तुम्ही डॉक्टरना इमिडिएटली कॉन्टॅक्ट केली पाहिजे. कारण हे इंटरनल प्रॉब्लेम होऊ शकतं, आणखीन वेगळ्या कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर आपले एक पेशंट आहेत, त्यांना बऱ्याच वर्षांपासूनचा कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होता. त्यांना क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा खूप दिवसापासूनचा त्रास होता. त्यांनी बरेच मेडिसिन्स वगैरे करून घेतले पण त्याच्याने त्यांना सॅटिस्फाईड रिझल्ट्स भेटले नाहीत. तर ते आपले होमिओपॅथी मेडिसिन्स घेतल्यानंतर त्यांना खूप फायदा झाला. या ट्रीटमेंटबद्दल त्यांचं मनोगत काय आहे ते एकदा त्यांच्याकडून ऐकून घेऊयात. नमस्कार, माझं नाव प्रकाश सेवेकरी आणि माझं वय आहे 72 वर्ष. साधारण 2 ते 2.5 वर्षापूर्वी माझी एक मेजर सर्जरी झालेली होती. दोन्ही गुडघ्यांची टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी. आणि सर्जरीनंतर मला खूप ब्लोटिंगचा त्रास व्हायचा, म्हणजे पोट असं दब्ब व्हायचं. अर्धी एक पोळी खाल्ली तरी पोट एकदम भरून जायचं आणि पोटात खूप हेवीनेस वाटायचा. त्याच सुमारास मी माझी एंडोस्कोपी करून घेतलेली होती. तर त्या एंडोस्कोपीत असं निघालं की मला हायटल हर्निया आहे आणि हायटल हर्नियाला सर्जरी तेवढी युजफुल नसते, त्याला औषधं द्यावी लागतात.
कारण जे एक्सेस ॲसिड निर्माण होतं पोटात ते त्याचा रिफ्लक्स होतो, म्हणजे ते असं घशाशी येतं ॲसिड, आणि रात्री झोपलं की आपल्या नाकातोंडातनं ते ॲसिड बाहेर पडतं आणि खूप त्रास होतो. तर ह्याला उपाय म्हणजे मला रोज एक अँटॅसिडची गोळी घ्यायला लागायची आणि बाकी इतरही ॲलोपॅथिक औषधं होती. डॉक्टर सुप्रियाताई यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांच्याशी डिस्कस केलं मला काय काय होतं ते. त्यांनी अभ्यास केल्यानंतर मला होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू केली. या होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी एक 8-10 दिवसातच माझं जे ब्लोटिंग होतं, म्हणजे पोट डब्बं व्हायचं, भूक लागायची नाही, हे सगळं झालं आणि व्यवस्थित भूक लागायला लागली. दुसरं म्हणजे माझं जे ॲसिड रिफ्लक्स व्हायचा, तर तो ॲसिड रिफ्लक्ससुद्धा होणं थांबलं आणि मला शांत रात्री झोप लागू लागली. अर्थातच काही पथ्य त्यांनी सांगितलेली होती, ती मी निश्चितच पाळलेली होती. त्यांनी सांगितलं होतं की झोपायच्या आधी 3 तास आधी जेवायचं आणि मग 3 तासानंतर झोपायचं. म्हणजे मग मी संध्याकाळी 6ला जेवायला लागलो आणि 9 वाजता मी झोपू शकलो. पुढचा त्रास असा होता की कॉन्स्टिपेशन, मला वरचेवर गेले 10 वर्ष हा त्रास होता. त्यांच्या औषधांनी माझं कॉन्स्टिपेशन कम्प्लिटली क्युअर झालं. इतकं की ती जी अँटॅसिडची गोळी मला घ्यायला लागायची ती पण शेवटी बंद झाली. ती गोळी जवळजवळ 25-30 रुपयाची होती. शिवाय इतर ॲलोपॅथिक औषधं पण प्रिस्क्राईब केलेली होती, जी तशी महाग होती. तर ह्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी माझी ही सगळी औषधं बंद झाली. आता सध्या अशी परिस्थिती आहे की मला घशाशी येत नाही, ॲसिड रिफ्लक्स होत नाही, भूक छान लागते आणि अन्न व्यवस्थित पचतं. म्हणजे थोडक्यात माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती आता सेटल झालेली आहे. कॉन्स्टिपेशनचं जवळजवळ टोटली क्युअर झालेलं आहे आणि खूपच सुखदायक आहे. तर माझं असं सजेशन आहे की ज्या कोणाला असे क्रोनिक आजार असतील, जुने आजार असतील, त्यांनी नक्की डॉक्टर सुप्रियाताईंचा सल्ला घ्यावा. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच सर्व हेल्थ कंडिशनसाठी होमिओपॅथी ट्रीटमेंटचा फायदा व्हावा याकरिता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.